आपलं पिवळ्या कलरचं गुलाब आहे. छान असं फुटलेलं आहे. सुंदर असेला मस्त छान फुटी फुटलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे आता वाळलेली पानं आहेत. हे वाळलेली पानं काढून टाकायचं आहे. म्हणजे काय होईल, छान असं झाड आपलं सुंदर असं छान दिसेल. त्याच्यामुळं तर पानं हे वाळलेले आपण काढून टाकले की झाड हिरवगार फुटलेलं आणि छान दिसतं. त्याच्यामुळं हे उन्हाने सुकलेले असे पानं हे आपण झाडावरती आहेत ते आपण आता हे काढून टाकणार आहे. आणि मग काय होईल, आपलं झाड छान असं फुटलेले फांद्या अशा छान दिसतात. त्याच्यामुळं काय करायचं, आपण ह्या उन्हाने पानं खराब झालेली काढून टाकायची आणि झाड सुंदर असं स्वच्छ दिसलं पाहिजे. मग असे छान ह्याला फुलं लागायला चालू होतात आणि कळ्या पण मस्त छान येतात. आणि हे असे ह्याला झाड तर छान, याला फुटी अशा फुटलेल्या आहेत, पण ते ह्याला याची ग्रोथ चांगली नाही आहे. त्याच्यामुळे हे आपण काढून टाकायचं. छान म्हणजे दुसरी फुट्या छान फुटतात ह्याला आणि कळ्या फुले असे छान येण्यासाठी खराब झालेली पाने, ज्याला कळ्या फुले येत नाहीत त्या फांद्या काढून टाकायच्या. म्हणजे काय होते, दुसऱ्या कळ्या आणि फांद्या त्याला भरपूर प्रमाणात लागतात आणि असे छोटे छोटे असे फुटी फुटायला चालू होतात. अशा फुटी फुटल्या की मग छान असे त्याच्यावर कळ्या लागायला चालू होतात. त्याच्यासाठी आपण आता त्याला देणार आहे DAP खत. आपण घेतलेला आहे DAP खत. हे आपण DAP खत घेतलेलं आहे. आणि दुसरं घेतलेलं आहे हे सीवीड ग्रॅन्युल्स आहेत, हे घेतलेलं आहे. आता आपण हे 2 खतं आपल्या झाडाला द्यायचे आहेत. त्याच्यासाठी 2 खतं देण्यासाठी हे आपण झाड छान असं खुरपून घ्यायचं. आणि आता पाऊस पडल्यामुळं, पाऊस चालू झालेला आहे, मे महिना आहे, तर पाऊस त्याच्यामध्ये चालू झालेला आहे. तर आपण काय करायचं, झाडाला आपल्या छान अशी खतं द्यायचे. म्हणजे काय होतं, झाडाची ग्रोथ छान होते आणि फुटी पण फुटतात आणि कळ्या लागायला सुरुवात होते. आणि कळ्या लागल्यामुळे छान अशी फुलं सुंदर असे येत राहतात. असे फुलं सुंदर आले की झाड आपलं छान दिसतं. झाड छान दिसल्यामुळे आपण खतं जर नाही दिली तर कसे फांद्या फुटतील. त्याच्यामुळं आपण आता याला खत देऊन घेऊया. माती तर पाऊस पडल्यामुळे वल्लीच आहे, त्याला पाणी द्यायची काही गरज नाही आहे. आता आपण त्याला देऊया DAP खत. DAP खत आपण हे थोडंसंच द्यायचं, नाहीतर काय होईल, जास्त खत झाला की झाड आपलं जायचं जळून. त्याच्यामुळे थोडंसं आपलं DAP खत द्यायचं. म्हणजे काय, झाडाची ग्रोथ फास्ट होते. त्याच्यामुळं आपण हे DAP खत देऊन घेतोय. तर आपण दिलेलं आहे DAP खत. आता आपण देऊया त्याला सीवीड. हे आपण सीवीड खत घेतलेलं आहे, ते आपण त्याला सीवीड खत देऊया. हे आपण सीवीड खत घेतलेलं आहे, ते पण आपण झाडाला देऊन घेऊया. ते आपण सीवीड खत दिलेलं आहे, ते मातीमध्ये मिक्स करून घेऊया. हे आता आपण मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. इथं आपल्याकडं दुसरं गुलाबाचं झाड आहे, पिंक कलर आहे. छान अशी कळी किती सुंदर आहे, मस्त छान कळी दिसते. फुलं पण असे फुललेले आहेत. हे फुलं फुलून आता खराब व्हायला लागलेले. हे असं तोडून टाकायचं. म्हणजे काय, दुसऱ्या कळ्या लागतात आणि हे अशा कळ्या येतात आणि फुलं मग असे छान सुंदर याच्यावर फुलं फुलतात. त्याच्यासाठी आता आपण ह्याला देणार आहे, हे मिनीचर आहे गुलाब. छान अशा भरपूर याला कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत.
त्याच्यामुळं ह्याला पण आपण खुरपून घेऊन DAP खत देणार आहे. चला मग आपण आता याला DAP खत देऊया. हे उन्हाळ्यामध्ये आपण ह्या नारळाच्या शेंड्या टाकून ठेवलेल्या होत्या, झाडाला ओलावा राहावं म्हणून आपण हे नारळाच्या शेंड्या टाकलेल्या होत्या. आता हे नारळाच्या शेंड्या साईडला करून आपण खुरपून घेऊया आणि मग ह्याला DAP खत देऊन घेऊया. तर या नारळाच्या शेंड्या आपण साईडला काढून याला खुरपून घेतला आहे. आता त्याला आपण देऊया हे DAP खत. तर हे आपण DAP खत दिलेलं आहे. आता आपण मातीमध्ये मिक्स करून घेऊया. तर हे मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण त्याला देऊया सीवीड खत. हे आपण घेतलेलं आहे. जास्ती घ्यायचं नाही खत, आपण हे थोडंसंच घ्यायचं. म्हणजे काय होतं, झाडाला एक खत दिलं तर त्याचा इफेक्ट काही होत नाही, थोडेसं खत दिलं तर. हे आपण दिलेलं आहे सीवीड ग्रॅन्युल्स. त्याच्यामुळे आता आपण ते पण आपण मातीत मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याची माती वल्ली असल्यामुळे ह्याला पाणी द्यायची गरज नाही आहे. छान असं आपण झाडाला खत देऊन झालेलं आहे. मस्त छान असं झाडं आपली हिरवीगार छान आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे सदाफुली आहे, पांढरी सदाफुली आहे. किती छान अशी फुलं आलेली आहेत पांढऱ्या सदाफुलीला. मस्त छान पावसाने मस्त फुललेली आहे. पाऊस पडला की हिरवीगार झाडं अशी छान सुंदर होतात. मस्त.